नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण ब्लोअर बुकिंग केलं आहे त्या शेतकऱ्यांचं आपण नाव जाणून घेऊया आणि त्यांच्याकडे कशाची शेती आहे आणि काय आहे ते आपण जाणून घेऊया. कशासाठी त्यांनी ब्लोअर खरेदी केला आपल्याकडून ते पण आपण जाणून घेऊ. सुरुवातीला आपलं नाव सांगा. बाळासाहेब आनंदराव जगताप, मुक्काम पोस्ट कोथळी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. म्हणजे जेजुरी जेजुरीच्या जवळ. तर मित्रांनो त्यांनी त्यांच्याकडे पेरू आणि कशाची बाग आहे आपली? सीताफळ आणि डाळिंब. किती एकर बाग आहे आपली? टोटल 2.5 एकर. 2.5 एकर बाग आहे. म्हणजे 2.5 एकर बाग आहे. परंतु आता फवारणी कशी करत होता आपण? आता पाठीवरच्या पंपाने. पाठीवरच्या पंपाने. त्रासदायक आहे फवारणी? नाही त्रासदायक. आता लहान आहे तोपर्यंत ठीक आहे, झाड मोठे झाल्यावर होणार त्रास. म्हणजे खूप झाडं मोठी झाली तर नक्की त्रासदायक होणारच आहे. आणि त्यासाठीच आता त्यांनी नियोजन केलंय. आपल्याकडे ऑटोरन ब्लोअर हा त्यांनी बघितला होता, युट्यूबला पाहिलं होतं. हो, युट्यूबला पाहिलं. म्हणजे तुम्हाला ते आवडल्यानंतरच तुम्ही चॉईस केला आणि आज त्यांनी बुकिंग पण करून टाकलेलं आहे आणि त्यांना डिलिव्हरी पण आपण आता लवकर देणार आहे. तर कसं वाटतं म्हणजे तुम्हाला हे आधुनिक यंत्रणा जी येते मार्केटला, त्यामुळे काय शेतकऱ्यांचा फायदा होतोय का? नाही, चांगलाच फायदा आहे का? एक तर आता सध्या लेबर मिळत नाही आणि एवढ्या ह्याला पाठीवरच्या पंपाने औषध मारायचं म्हणलं 35-40 पंप लागतात. बरोबर आहे. आत्ता लहान झाड असताना मोठं झालं होतं मग 3 झाडातच पंप लागतो. अगदी बरोबर. तर म्हणजे खूपच कष्टाचं काम आहे. मग ते अशा मशिनी घेतल्यानंतर एक सोपं होतंय, कमी लेबरमध्ये कमी ह्याच्यामध्ये आपलं काम होऊन जातं. म्हणजे एक समाधान वाटतं. आणि तसंच त्यांचं मित्र पण आले त्यांच्याबरोबर, आपण त्यांचं पण नाव जाणून घेणार आहे. योगेश मुरलीधर जगताप माझं नाव आहे. राहायला तिथंच आहे, यांच्या तिथं शेजारी जवळ. हो, इकडचं गावात. ब्रेक कसं वाटतं तुम्हाला? ह्या आधुनिक यंत्र आता तुम्ही आल्या बघितले, आपल्याकडे भरपूर यंत्र आहेत. तुम्हाला काय? नाही, खूप सुंदर. म्हणजे आता सांगितलं ना यांनी की लेबरचा प्रॉब्लेम तर सध्या आहेच, बरोबर. त्यामुळं हे होत नाही, लेबर तर मिळतच नाही. आणि आता हे घरगुती आपण करू शकतो ना डायरेक्ट. म्हणजे स्वतः आपण वापरू शकतो. काहीच अडचण नाही येणार त्यांनी. बरोबर. आणि झाडं समजा आता मोठे झाले तर ही फवारणी दूरवर, तुमचं 15 फूट लांब आहे ना? 15 फूट. मग त्या हिशोबाने तर खूपच चांगले आहे. आता तुमची लागण किती वर आहे? आमची 10 वरच आहे. 10 वर लागण आहे. तर साधारणतः आपलं 15 फुटापर्यंत आरामात चालतं. त्यामुळे ही जी तुम्हाला कुठल्याही पिकामध्ये चालवायचं असेल चालवू शकताय. शिवाय आपलं आता अंतर आता कमी झालं, भरपूर जरी कमी झालं तरी पण चालवू शकता. काही ठिकाणी ट्रॅक्टर वळवायला जागा खूप लागते, मग ह्याला कसं जागा कमी अगदी सुटेबल आहे. तर मित्रांनो, याची माहिती तर मी पूर्ण सांगितलेलीच आहे ह्यांना. तरी पण एक तुम्ही व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर तुम्हालाही त्याची पूर्ण माहिती देतो. आपण हा ऑटोरन भारतातील पहिला ब्लोअर आहे. तर हा छोटा ब्लोअर म्हटलं जातं. हे 230 लिटरची ह्याची टँक कॅपॅसिटी आहे. याच्यामध्ये आपल्याला 7.5 HP इंजिन दिलेलं आहे, 4 स्ट्रोक इंजिन आहे आणि 26 LPMचा STP दिलेला आहे, हाय प्रेशरचा. तर ह्याच्या साह्यानं आपल्याला हाय प्रेशर STPला पाठीमागं नोझलला प्रेशर येतो आणि ह्या प्रेशरच्या मदतीला आपल्याला ब्रासचे नोझल दिलेले आहेत. आणि ह्या ब्रासच्या नोझलनं फक्त फॉग म्हणजे धुकं तयार होतं आणि औषधाची आपल्याला बचत होते. ह्या नोझलमध्ये आपल्याला एअर कॉम्प्रेस करण्याचे काही पॉईंट दिलेत. इथून आपल्याला हवा ओढून घेतं आणि हवेबरोबर पाणी मिक्स करून पाठवतं पुढं. तर ह्याच्यामध्ये फॅन जम्बो दिलेला आहे. त्या जम्बो फॅनमुळं खूप लांबपर्यंत आपलं औषधं जातं आणि आतमध्ये झाडाच्या घुसतं आणि त्याचा रिझल्ट, पाठीवरचे पंप मारतो आपण, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपलं पाण्याचं दव वरनं साठल्यासारखं होतं झाडाला. आणि आतमध्ये जे काही मुळापर्यंत औषधं खोडापर्यंत जायचं पाहिजे ते काय त्या पंपानं जात नाही. हे ना आतमध्ये झाडं हल्ल्यामुळं आतमध्ये शिरतं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की म्हणजे ब्लोअर घेणं म्हणजे एक आरामदायक फवारणी, असं काय नाही. तर ब्लोअर घेणं म्हणजे अत्याधुनिक फवारणी. तर त्याच्यामुळे आपल्याला औषधं पण कमी लागतात आणि दुसरी गोष्ट, जे आपण हातानं जे काम होत नाही त्या ब्लोअरच्या फॅनच्या साह्यानं बरीच कामं होतात. आता काही ठिकाणी द्राक्ष बागायतदार फक्त ब्लोअरचा हवा, म्हणजे ज्यावेळेस दव पडतं त्यावेळेस फक्त हवा मारतात. म्हणजे का तर दव झाडातलं निघला पाहिजे आणि झाडं हल्ली पाहिजे. बऱ्याच गोष्टी ह्याच्या सांगाल तेवढं कमी आहे. तर ह्याच्यामध्ये आपण 230 लिटरची टाकी दिलेले आहे आणि हे 9-10 इंचाचे हे रुंद टायर दिलेत, जेणेकरून ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये चिखल म्हणजे जास्त तयार होतो किंवा रुतण्याची चान्सेस जास्त आहेत
अशा शेतीमध्ये चालवायचं म्हणलं तर हे सोयीस्कर ठरतं, कारण टायर पसरट दिलेत. आता हे जे टायर जे दिलेत ते ट्यूबलेस टायर दिलेत. महत्त्वाचं म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं की अडचण शेतामध्ये पंक्चरीचं ही अडचण असते, मग ट्यूबलेस दिले घरच्या घरी आपण काढू शकतो. एवढे सोयीस्कर सिस्टम दिले आणि याची किंमत ही खूपच कमी ठेवलेली आहे. तर आपण मार्केटचे ब्लोअर घ्यायला गेलो तर साधारणतः ह्याच सिस्टमचं ब्लोअर जर घ्यायला गेलो तर 1,00,000 सव्वा लाखाच्या आसपास ह्याची किंमत राहते. ट्रॅक्टरला ती पण जोडावं लागतं आणि त्यानंतर ट्रॅक्टर फिरवावं लागतं. त्याला जागा भरपूर लागते, ह्याला जागा खूपच कमी लागते. ह्याला डिफरन्शियल गिअरबॉक्स दिलेला आहे. तुम्ही एक टायर जागेला ठेवलं आणि एक टायर असं वळवलं तर जागेला ब्लोअर आपला वळतो. एवढं सिस्टम सोपं होतं. आणि ह्या ब्लोअरविषयी जर अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या शोरूमला येऊन व्हिजिट देऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. आणि आपल्या चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर फालतूच्या रील पाहण्यापेक्षा आपल्या शेतीविषयी रिलेटेड सगळे आपण व्हिडिओ बनवत असतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि इतर जे शेतकरी मित्र आहेत त्यांना पण पाठवत चला. तर धन्यवाद साहेब.